सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्ष आपल्या पक्षातील संघटनात्मक बदलांवर भर देत आहेत. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मुंबईत 27वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. याआधी पक्षात सारं काही अलबेल सुरू नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विविध पदांवरून देखील नाराजी नाट्य असल्याचं बोललं जात होतं. अशातच पक्षाच्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी भाषणात नेत्यांना चांगलाच इशारा दिला होता. त्यानंतर काल पार पडलेल्या बैठकीत काही पदांवर फेरनियुक्त्या आणि आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा झाली. यात महत्त्वाच्या असणाऱ्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. फेरनियुक्त्यांबाबत नेमकं बैठकीत काय घडलं, महिला प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाचं नाव चर्चेत आहे, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या नियुक्तीबाबत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत काल बैठक पार पडली. ही बैठक मुंबईतील देवगिरी या सरकारी निवासस्थानी झाली. या बैठकीत पक्षातील रिक्त पदे भरण्याबाबत आणि काही महत्त्वाच्या पदांवर फेरनियुक्त्या करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी निवडणुका आणि पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या खलबतांना पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहिल्याने पक्षातील संघटनात्मक बदलांवर या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. महिला प्रदेशाध्यक्ष आणि युवक प्रदेशाध्यक्ष या महत्त्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे, तर विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्ष या पदांवर सध्या कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या बैठकीत एका महत्त्वाच्या पदाबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. हे पद म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून या रिक्त पदावर कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली होती. अखेर या महत्त्वाच्या पदासाठी पुण्यातीलच वैशाली नागवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या पदासाठी पुण्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या देखील प्रचंड इच्छुक होत्या. मात्र पक्षाने ठोंबरेंना डावलत नागवडे यांच्यावर जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे. यापूर्वी महिला प्रदेशाध्यक्ष पद आणि महिला आयोगाचे अध्यक्ष पद हे रुपाली चाकणकर यांच्याकडे होतं. मात्र अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी वैयक्तिक संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना मार्च महिन्यात राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेक शिंतोडे उडाले होते. त्यामुळे इच्छा नसूनही रुपाली चाकणकर यांच्यावर आपल्या पदांचा राजीनामा देण्याची नामुष्की उडवली होती. 20 मार्च रोजी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तर 27 मार्च रोजी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच रिक्त असलेल्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी वैशाली नागवडे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली होती. त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांच्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पद पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातच मिळणार आहे हे आता स्पष्ट झालंय. वैशाली नागवडे या सध्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून काम पाहत असून त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष पद आणि प्रदेश सरचिटणीस पद भूषवलं आहे. पुणे जिल्ह्यातील आणि विशेषतः दौंड तालुक्यातील एक सक्रिय आणि आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी 2017 आणि 2020 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राहू खामगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा होत असताना राज्य महिला आयोग पदाचं काय, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. 20 मार्च पासून रिक्त असलेल्या या पदावर कुणाची वर्णी लागणार, एक व्यक्ती एक पद यानुसार पद वाटप होणार का, की पूर्वीप्रमाणे दोन्ही अध्यक्ष पदांची माळ एकाच व्यक्तीच्या गळ्यात पडणार? रुपाली चाकणकरांचं काय? खरात प्रकरणामुळे राजकीय कारकीर्द धोक्यात आलेल्या आणि त्यामुळे पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात गैरहजर राहिलेल्या रुपाली चाकणकरांचं काय होणार? भविष्यात रुपाली चाकणकरांचं राजकीय पुनर्वसन होणार की त्यांना वेटिंगवरच राहावं लागणार, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र पक्ष पुढील काळात नेमकी काय भूमिका घेणार, कोणता निर्णय घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.